या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे। मोहोळ तालुक्यात प्रशांत बेडसे यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक नागरिकांशी वादविवाद झाला होता। प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी असभ्य वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली होती। तसेच प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यावर खोटा खंडणीसारखा गुन्हा दाखल केला। त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अनेक आक्रमक आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते। तसेच राज्य शासन व विभागीय आयुक्तांकडे वारंवार तक्रार करून तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी केली होती। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज महसूल वन विभागाने निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत। सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे, पदावर असताना कोविड-19च्या नियमांचे उल्लंघन करणे, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, खोटे गुन्हे दाखल करणे अशा प्राप्त तक्रारींवरून राज्य शासनाने निलंबनाचे आदेश पारित केले आहेत। प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशांत बेडसे थेट भिडले होते। मोहोळ मध्ये हजर नसताना तसेच कोणत्याही प्रकारे खंडणीची मागणी न केला असताना सुद्धा शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल झाल्याने प्रहारने उच्च न्यायालयातही दाद मागितली होती। राज्य शासनाच्या महसूल विभागात प्रहार पक्षाच्या अजित कुलकर्णी, जमीर शेख, खलीद मणियार आदींनी पाठपुरावा करत मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती। निलंबित तहसीलदार प्रशांत बेडसे हे मोहोळ येथून बदली होऊन गेले आहेत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे तहसीलदार ते आहेत। तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसेवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रहार पक्षाने आनंदोत्सव साजरा करत मिठाई वाटप केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।